मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 2024ला पीक विमा काढला होता। यामध्ये जवळपास बघायचं झालं तर मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच मिड सीझन ॲडव्हर्सिटी या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकासाठी 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या। त्या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 335 कोटी 90 लाख रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता। परंतु मित्रांनो, 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित होणार होत्या, परंतु त्या अद्यापही झाले नाही। 1 एप्रिलचा दिवस सुद्धा उजाडलेला आहे, अद्यापही या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या नाही। आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास 25% अग्रिमच्या अधिसूचना आहेत, 335 कोटी 90 लाख रुपयांचा निधी सुद्धा आहे, परंतु अद्यापही या रकमा वितरित झाल्या नाही। आणि या अंतर्गत आता हा निधी जे 335 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता त्या निधीमध्ये सुद्धा कपात करण्यात आलेली आहे, कट करण्यात आलेला आहे थोडाफार तो निधी। तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वात अगोदर सांगतो बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर करा। आणि त्यानंतर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना जर पीक विम्याच्या रकमा ह्या त्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या असतील, कोणताही जिल्हा असो, तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा कमेंटमध्ये, जिल्ह्याचं नाव आणि तुमचं नाव आणि किती पीक विमा मिळालेला आहे ते सविस्तर कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, वळूया आपल्या टॉपिककडे। तर बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामध्ये मिड सीझन ॲडव्हर्सिटी या अंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर या पिकासाठी 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या। 335 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। परंतु मित्रांनो, पडताळणी केल्यानंतर यामध्ये जवळपास 25 ठिकाणचे अर्ज, मी अगोदर एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातले अर्ज हे रिजेक्ट झाले होते, नामंजूर झाले होते, त्याविषयीचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। तर जवळपास 25 ठिकाणचे 12,644 बोगस विमा अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहे। त्यामुळे जे अग्रिमची रक्कम होती ती 39 कोटी 1,64,337 रुपयांनी कमी झालेली आहे। मी म्हणलं ना की यामध्ये कट झालेली आहे, कमी करण्यात आलेली आहे ही रक्कम। तर याच्यामध्ये आता 6,66,830 शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास 6,66,830 शेतकऱ्यांना आता 860 शेतकऱ्यांना आता ह्या पीक विमा मिळणार आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 296 कोटी 88 लाख रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी आहे। म्हणजे जवळपास एकंदरीत टोटल रक्कम बघायची झाली तर 296 कोटी 88 लाख 35,663 रुपयांचा निधी हा जवळपास 1 लाख बघायचं झालं तर 6,66,860 शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले। तर बघायचं झालं तर राज्य शासनाचा जो पहिला हप्ता विमा हप्ता आहे तो कंपन्यांकडे जमा देखील करण्यात आलेला आहे, परंतु कंपन्यांकडून विमा भरपाईसाठी किंवा विमा वाटपासाठी टाळाटाळ केली जात आहे। हे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की 31 तारखेपर्यंत जर पीक विमा मिळाला नाही तर त्यामध्ये 1 एप्रिल नंतर पीक विमा वाटपासाठी टाळाटाळ होऊ शकते। तर यामध्ये बघायचं झालं तर जे परभणी जिल्ह्याचा पीक विमा आहे तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे जवळपास 10 तारखेच्या आत हा वितरित होईल असं सांगण्यात येत होतं। परंतु मित्रांनो, टप्प्याटप्प्याने का होईना जिल्ह्यावाईज हा पीक विमा वाटप होत आहे। वैयक्तिक क्लेम केलेल्या 4 जिल्ह्यात पीक विमा वाटप सुद्धा झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आता 4 जिल्ह्यांचा प्रश्न म्हणजे बघायचं झालं तर आपण लातूर जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती, त्यानंतर आपण यवतमाळ जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती, त्यानंतर आपण जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याविषयी माहिती घेतली। चौथा जिल्हा तो म्हणजे नाशिक जिल्हा, ज्याच्यामध्ये मोसंबी आणि संत्रा पिकासाठी फळपीक विम्यासाठी हा पीक विमा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला होता। त्याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली नाही। त्याचं कारण म्हणजे काही शेतकऱ्यांनाच ह्या रकमा वितरित झाल्या होत्या, त्या कारणास्तव आपण व्हिडिओ बनवलेला नाही। वळूया आपल्या टॉपिककडे मित्रांनो। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर याच्यामध्ये जे परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पहिल्या आठवड्यात म्हणजे 10 तारखेच्या आत, 10 तारखेपर्यंत तर नाही मित्रांनो, त्याच्या अगोदर 5 तारखेच्या जवळपास हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल। खरं तर आज मंगळवार आहे, मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम वितरित होईल असं सांगण्यात येत होतं कृषी मंत्री माणिकराव कुकटे यांच्यातर्फे। तर आज सुद्धा पहिल्या आठवड्यात म्हणजे कधीही आज सुद्धा पीक विमा वाटप होऊ शकतो परभणी जिल्ह्याचा 25% अग्रिमच्या रकमा। जर खरंच आजपासून किंवा ज्या कधी आपल्याला याची अपडेट मिळेल त्यानंतर आपण लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहोत, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला फायदा होईल। तर मित्रांनो,
आता परभणी जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना होत्या, त्यानंतर नांदेडमध्ये होत्या, हिंगोलीमध्ये होत्या. तर नांदेड हिंगोलीच्या जास्त काय कमेंट आपल्याकडे आलेल्या नाहीत. आपल्याकडे जास्त तर खरं तर जवळपास परभणी, त्यानंतर बऱ्याच इतर नांदेड हिंगोली सोडून आपल्याकडे बाकी जिल्ह्यांच्या कमेंट होत्या. वाशिम जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत आहेत की बुवा आमच्या जिल्ह्याविषयी कोणताच यूट्यूबर बोलत नाही, कोणीच आमच्या जिल्ह्याविषयी माहिती